आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनाचा साईड ही प्रार्थना परमेश्वरच्या नावाने करतो. हालेलुया. तर आपण एक तारणा विषयावर आपण मनन करतो की परमेश्वर कशा प्रकारे माणसाला तारण जीवन देत असते. पहिला प्रथम आहे आपला एक विश्वास असतो. दुसरा प्रथम आहे आपली स्वतःची पाप पदरी घेणे. अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपला देवावरचा पूर्ण ठाम एक विश्वास की देव माझा तारण करता आहे. असा जेव्हा आम्ही एक विश्वास धरतो तेव्हा देवाची कृपा आपल्या जीवनात कार्य करायला सुरुवात करतो. हालेलुया. स्तोत्रसहित 118 अध्याय वचन 22 ते 23 वचन घे. मानणारा नापसंत केलेला दगड कोळशीला झालेला आहे. ही परमेश्वराची करणी आहे. ही आमच्या दृष्टीने अद्भुत आहे. हालेलुया. आता आपल्या प्रत्येकाला परमेश्वराचा आशीर्वाद जर हवा असेल तर आपल्या प्रत्येकाला वचनाप्रमाणे चालावं लागेल. हालेलुया. जर देवाची योजना आहे, देवाचे अनुभव जर आपल्याला घ्यायचे असेल तर त्याच्या वचनाकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. तर 26 वरी परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित असतो. काय सांगितले? जो मनुष्य परमेश्वराच्या नावाने येतो तो धन्यवादित असतो. आता जर परमेश्वराच्या नावाने जर येत आहे तर इथे धन्यवाद या गोष्टीविषयी आपल्याला एक शिक्षण मिळते. हालेलुया. म्हणून त्यांनी वचनाद्वारे आपल्याला शिकवलेलं आहे परमेश्वराच्या नावाने जो येतो तो धन्यवादित आहे. आता तुम्ही परमेश्वराच्या नावाने आलेले आहेत तर तुम्ही धन्य आहे. काय म्हटलं? जेव्हा आपण एका दगडाच्या नावावर किंवा फायबरच्या नावावर कसल्या वस्तू एक घेतो आणि त्याला आपण देव मानतो तर त्याच्या नावाने आपल्या जीवनाला कुठे समाधान मिळत नाही. तर परमेश्वरचं वचन काय सांगते? त्याच्या नावाने, परमेश्वराच्या नावाने जो मनुष्य येतो तो धन्यवाद. हालेलुया. आपल्याला परमेश्वर एक धन्य म्हणून एक सन्मानीपूर्ण किंमत देत आहे आपल्याला आणि लोक पण तेच देत आहे. हालेलुया. कारण परमेश्वराच्या नावाने धावत आहे. हालेलुया. लूक 20 अध्याय वचन 17. जो दगड बांधणाऱ्याने नापसंत केला तो कोळशीला झाला. कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीला डिमांड देत नाही, किंमत देत नाही. तो काय काम करणार, योग काय कार्य करणार असा आपले आचार विचार असतात. मग तोच कामाला येतो कधी. आता आपण गाडी येते विठाची आणि सगळ्या गाड्या त्या विठा फुटल्यात का पहिल्या फुटतात, बरोबर? घर बांधायच्या टायमाला बघतात की नाही बघतात. तर फुटलेल्या असेल तर कुरकुर करते. पण ज्या वेळेला त्याला बांधकाम करायचं असते तेव्हा तो अख्ख्या विठा घेऊन काम नाही करत. तर त्याच्यामध्ये त्याला एक तुकडा टाकावा लागते ना. मग त्या विठाचा अर्धा भाग त्या पाठीवर ठेवावा लागते, अर्धा इकडे अर्धा. हालेलुया. मध्ये कसा काटा असते ना, दोन मध्ये तर बरोबर असं जाते ना, तसं ते आहे. मग तू बॅलन्स सांभाळतो काय त्या अर्धा विठा त्या याच्यावर आणि मग मध्ये माल टाकतात आणि त्याच्यावर परत आणि ते नापसंत दगड. तसं येशू ख्रिस्ताने आमचा जो बाळ उचलून घेतलेला आहे त्याला लोकांनी नापसंत केलेलं.
पण तोच आपल्यासाठी कामाला आला. तसं आहे ते. कधी कधी आम्हाला समजत नाही व्यक्ती काय कामाचे नाही, ते व्यक्ती काय कामाचे नाही, ते व्यक्ती कामाचे नाही, सगळे कामाचे. तेव्हा पाठवले हर चीज वस्तू देवाने या पृथ्वीवर पाठवले, सगळं कामाचं आहे. पण आमचे विचार जे असतात कधी कधी चुकीचे, ते आम्हाला कामाचे नसतात, ते आम्हाला नुकसानात देतात. हालेलुया. कधी कधी आपला एक आचार विचार असतो, कोणाविषयी कुरकुर करणं, कोणाविषयी नफरत करणं, कोणाविषयी द्वेष करणं. पण कधी त्या विरोध आम्ही करतो, पण टायमाला तीच व्यक्ती मला मदत करते. आपण प्रश्न, मी छोटा होता ना तर मला ते सांगितलं काय कामाचं असतं, फिरतो इकडे तिकडे, बोलायचं चुक चुकायचं, काय करणार, काय नंबर मारू भांडण करू. आता लोक विचारतात किती लोकांच्या कामाचं आहे ना, असंही आहे. हे बघा, कोणी काही बोलायचंय ना त्याला बोलू दे, तुला काय करायचंय चांगलं ते कर ना, करू दे ना. कोणत्याही व्यक्तीचा, आता मी यांचं भलं करायला निघाला समजा, तर ते भलं करायला लागलं तर ते जळायला लागेल, ते जळायला लागेल, ते जळायला लागेल, ह्यांना काय बरोबर असं आहे. पण नंतर हालेलुया त्यांचं बरं झालं, त्यांच्या जीवाला समाधान होतं. बरोबर. हालेलुया. एक आठवड्यात का 2 आठवड्यात तुमच्या जीवनामध्ये ती तशी दुःख येणार, मग तुम्हाला वाटतं की ब्रदरने आमचं पण चांगलं होईल, मग आशा घेऊन तुम्ही देते, निराशा पासून. तर असं आहे, आपण कधीही कोणाला कमजोर समजायचं नाही आणि कधी पण कोणाला सताव काम करायचं असं काही करायचं. किती लोकांच्या घशाला खास खास करते. आपल्या हरेक जीवनामध्ये परमेश्वराने आपल्याला आरोग्य शांती दिलेली आहे, त्याचा वापर आपल्याला त्या परमेश्वराच्या गौरवासाठीच करायचा. प्रत्येक माणूस आहे ना, ते परमेश्वराने असं बनवले एक दुसऱ्याच्या गरजेसाठीच बनवले. आणि एक दुसऱ्याची जी गरज आहे ना ती भागो, हे सगळा मोठा एक धर्म आहे. आणि जीवनाचा खरा अनुभव मी शिकवतो, लोकांना शिकवतो आणि शिक्षण घेतो. दुसऱ्यांचं भलं केलं 10 वर्षात आपलं बनवलं, समज असं जीवनात करा की प्रभू येशूने जसं क्रूसावर बलिदान देऊन दुसऱ्यासाठी बलिदान केलेलं आहे, दुसऱ्यासाठी दुःख कमी केलेलं आहे, त्यांनी स्वतः दुःख घेऊन गेलेलं आहे, असं जीवन जगा. म्हणजे सगळ्यांच्या जीवनामध्ये समाधान आणि शांती प्रसिद्ध होते. आज समाजामध्ये प्रार्थनेने जीवन जगायला लागलं तर पहिलं बोट करतात हालेलुया. आमच्या प्रार्थनेत आहे बस तू स्वर्गात जाणार. एवढं जर लोकांना कळत असतं ना की या प्रार्थनेत आल्यावर स्वर्गात जातो, तर सगळे लोक तेच केले असते, तिकडेच गेले असते, दुसऱ्याकडे गेले नसते. कारण हल्लीचा काळ जो बोलतो मी, लोकांवर पोस्ट करतात किंवा जबरदस्ती करतात. योहान 6:44 पित्याची इच्छा आकर्षिल्याशिवाय तो कोणी त्याच्याकडे येणार. ज्या जीवनामध्ये देव चांगलं करतो तो तिकडे जातो, समाधानातो बस, तर त्याला दुसरं बोलायची गरज नाही. हे बघा, कोणता मनुष्य प्रार्थनेत जातो त्याला मनाई नाही, पण जेव्हा तो कन्वर्ट होतो बघ त्याला मनाई. तो कन्वर्ट कशाला होतो ते मला कधी कधी कळत नाही. माणसाचा धर्म काय होता माहितीये का? प्रेम. योहान 3:16 या पवित्र शास्त्रात धर्म परिवर्तन नाही. ज्यांनी खरोखर पवित्र शास्त्र वाचले ना ते सगळे नोहाच्या काळातले लोक आहेत. कोणाच्या काळातले? नोहा. आणि नोहाची 3 जी मुलं होती, इकडून हे सुरुवात झालेली आहे. हालेलुया. आणि त्याच्यानंतर हळूहळू कोणापासून? हालेलुया, अब्राहम. हालेलुया. त्याला विश्वासाचा पिता म्हणतात. हालेलुया. हे बघा इथे ना देवाने बघा नोहाला 3 पुत्र झाले असे, बरोबर. हालेलुया. तर 7व्या अध्यायापासून जी सुरुवात केली उत्पत्ती, तर त्यावेळेला जलप्रयाने सगळं नष्ट केलेलं होतं. आणि या 7व्या अध्यायापासून हालेलुया जलप्राणी संपूर्ण बुडून काढले. फक्त उरले किती लोक उरले?
हालेलुया. नावादेवला नोहाचे पुत्र शाम, हाम व याफेत. बरोबर. आणि तिथून ओशळी निघाली त्याच्यात. हालेलुया. वचन किती शिकवते. तर मी एक विचार करतो, हे तर परमेश्वराच्या काळातले हे फक्त 8 जण व्यक्ती उरले ते. कोण कोण? नोहा, नोहाची बायको, नोहाची 3 मुलं आणि 3 सुना. आणि इथून जे सुरुवात झालेली आहे ही सृष्टीची निर्मिती. हालेलुया. 3 भाग त्या हातात मिळाले. हालेलुया. याफेत जो होता तो समुद्राच्या किनाऱ्यावर त्याला, हे सगळ्या गोष्टी इतिहास आहे त्याच्यात. हालेलुया. तर त्यावेळेला ना परमेश्वर एकच देव होता. बरोबर. लोकांनी देवाचं ऐकलं नाही म्हणून प्रभू येशू मानव रूप म्हणून परत या पृथ्वीमध्ये एकच देव आहे, सगळ्यांचं देव आहे. हालेलुया. आणि तिथून ही जी सुरुवात झालेली आहे तर त्याच्यातून तुम्ही आणि मी आलेले. तर आमचं रूप जे आहे ते देवासारखं पाहिजे. आता देवाचं रूप कसं आहे? पवित्रता. कसं? पाप नाही करायचं, खोटं नाही बोलायचं, चोरी नाही करायचं, लबाडी नाही करायचं, असं एक देवाचं रूप आहे जे देवाला आवडत नाही असं हर एक धर्मामध्ये. मग तिथे काय झालं? डिवाइड झालं सगळ्यांनी. मग आता मला स्वतःचा एक पंथ उत्पन्न केला. हालेलुया. आणि त्यानंतर जी सुरुवात झाली, हालेलुया हालेलुया, तर नोहाची सुरुवात झाली आदामापासून. त्याच्यानंतर आब्रामापासून सुरुवात झाली तर मोशेची. मग परमेश्वर मोशेला 10 आज्ञा दिल्या. आता ह्या 10 आज्ञा तिथे जाती धर्म नव्हता तिथे. बरोबर. त्यांनी पंथ केले आपले आणि इथून सुरुवात केली की त्या 10 आज्ञा हर जगातल्या मानवासाठी. हालेलुया. पण त्या मानवाने कोणीच कोणाचं ऐकलं नाही. आता सुद्धा बघा जगात धर्मांतर चाललेलं आहे, भांडणं चाललेली आहे, मारामारी चाललेली आहे. हे तो शेवट होणार. हा आता शेवटचा अंत आहे आणि ही युद्ध थांबणार नाही. धर्मांतराची युद्ध थांबणार नाही. एकमेकाला मारणार. का मारणार? त्या माणसात सैतान आहे ना, तो सैतान त्या माणसात घुसून चांगलं कर्म करणाऱ्या व्यक्तीला, म्हणून ते प्रकटीकरणामध्ये ना 13 अध्याय 5 ते 6 वचनामध्ये जे देवाचे पवित्र लोक जे बनायला गेले त्याला मारणार. कारण उत्पत्ती 4 अध्यायामध्ये काही त्या दुष्टाचा होता, त्याला ते पटलं नाही. त्यांनी चांगलं करायला लागला हवेल आणि त्याला मारूनच टाकलं. कारण देवाच्या गोष्टी त्याला पटल्या नाही. म्हणून आज सैतान सोडलाय प्रकटीकरण 12:12. म्हणून ह्या जगात जेवढं चांगलं करता येते तेवढं करा आणि चुप राहा, बोलू नाही, नम्रपणाने काम. म्हणून त्याला कसे लिहिले? सापासारखे चतुर आणि कबुतरासारखे नम्रपणा. सापाने येवेला कसं फसवलं, एवढा हुशार होता की नाही? आज आम्ही जीवनामध्ये ना चांगलं करायला शिक. जेवढं तुम्ही चांगलं शिकतील ना, चांगलं घेतील आणि चांगल्याप्रमाणे वागतील ना, तर तुम्हाला हे बघा, कोणत्या माणसाला मी सांगतो तुमच्या अंगात ताकद असली की तुम्ही किती लोकांवर अत्याचार करणार किंवा अन्याय करणार, तो तुम्हाला एका सेकंदाची पण वॉरंटी देण्यात येईल. मला एवढं माहितीये, एक व्यक्ती होता बऱ्याच लोकांना दम द्यायचा, मारायचा, मारामारी करायचा. तर त्याला मी सांगितलं, एक दिवस तुम्हाला पण कोणतरी मारणार, जसं केले नसेल तर देव तुम्हाला असं मारेल, त्याला कोणी नाही. त्याला मी सल्ला हेच दिला, शेवटी त्याची भविष्य कधी नाही कोणा मानवावर हात नाही टाकायचा.
ते देवाचं प्रतिरूप आहे. शिकवा, घडवा आणि बनवा. जेवढं सहन करशील तेवढं स्वर्गात शांती मिळेल. आणि जेवढं तुम्ही माणसाला सतावशील, माणसाच्या जीवनाचा नाश करतील, माणसावर अत्याचार करतील, तेवढं तुम्हाला नरकात तडफायला नाही. आणि तिथे असे तडप राहतील की जसं त्या शरीराला वेदना होतात. जुदास आहे, जुदास येशूला नुसतं धरून दिलं, पण त्याचा शेवटचा शब्द नरकामध्ये एकच उतरला, मी निर्दोष जीवाला धरून दिलं. त्याचा शब्द तोच निघतो. म्हणून लोक काय सांगतात, जेव्हा मनुष्य शेवटचा अंत येतो ना, आता तो जाणार आहे, तेव्हा तो घरचे लोक पहिले विचारतात, शेवटचं काय बोलला, शेवटचा काय बोलला. माणसाचा शेवटचा शब्दच ऐकायला. आज जर एखाद्या माणसाचं जिंदगी शेवट होणार आहे आणि तो मरणार आहे, किंवा एखादा जन्ममध्ये माणूस आहे नंतर शेवटची फाशी आहे, तेव्हा पहिली त्याला शेवटची इच्छा काय आहे ती त्याला विचारली. मग त्याची शेवटची इच्छा गव्हर्नमेंट मान्य. येशूची शेवटची इच्छा होते, हे बापा काय करतात त्यांना कळत नाही, क्षमा कर. चोराने काय सांगितलं, हे आपण तरी काहीतरी पाप केले आणि तर काहीच केलं. तुम्ही जा तेव्हा माझी आठवण होते. आजच हे शास्त्र असतं. म्हणून सगळ्यांना प्रेमाने राहणे. जर शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही जर क्षमाशील असतील तर या पृथ्वीचा अंत झिरोमधून निघून तुम्ही स्वर्गीय राज्यामध्ये. मग ते 6:14-15 प्रभू काय सांगितलं, जर तू आपल्या अपराधांना क्षमा केली नाही तर स्वर्गीय पिता तुला क्षमा करणार. स्वर्गीय पित्याकडे आपला सगळ्यांचा एक पाप आहे, तो म्हणजे स्वर्गात. आणि स्वर्गाच्या पापाचे जे विचार आहेत ते आपल्या हर एक व्यक्तीसाठी ते महत्वाचे. म्हणून येशू नापसंत होता, तो कामाला नाही. तुम्ही नापसंत आहे तर तुम्ही पण कामाला असले. नाही तर जिंदगीमध्ये मध्ये 16-26 जगात सर्व कमवलं, आत्मा देवाजवळ नसेल तर काय फायदा. मी सगळं राज्य केलेलं आहे, ते माझ्याकडे सगळे धन संपत्ती प्रॉपर्टी सगळं तुम्ही आहे. कारण मी लोकांचे धर्म समजा बदललेले आहेत, परिवर्तन केलेले आहे. बघा मी त्याचा धर्म बदलला, मिळेल तुम्हाला. त्याची कर्म बदला. देशात आपल्याला कर्माची गरज आहे, शांतताची गरज आहे, धर्माची गरज आहे. म्हणून सैतान आज उठलेला आहे आणि ह्याच धर्मामुळे संदेश होऊन आपसामध्ये भांडणं मारामार्या हे चालतं. प्रेम नाही आहे. कारण चांगलं करायला विसरू नका. मी आज अनेक ठिकाणी जेव्हा सेवा करतो तर मी कधी त्याला देवाच्या राज्याविषयी काय सांगत नाही. मी हे केले ना, मला जसं परमेश्वराने जर घडवलेलं आहे ना, तसं तू पण घड आणि तू पण तेच कर. मी तुला खायला घातलेलं आहे ना, तू मोठं झालं की तू त्याला घाल. हाच सल्ला आहे. कारण प्रभू येशूने ते शिकवलं होतं योहान 15:12, जसं मी तुम्हाला प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा. या देवाने प्रीतीविषयी शिकवले, धर्माविषयी. प्रत्येकी शास्त्रीय शिक्षण असं शिकवलं, धार्मिक शिक्षण असं आहे. प्रत्येकी व्यक्तीच्या जीवनामध्ये असं एक शिक्षण आहे की प्रत्येकी धर्मामध्ये प्रेम हा शब्द आहे, पाप धुणं हा शब्द आहे, पवित्रता बनणं हा शब्द आहे. कुठल्याही ठिकाणी एकच फोकस येतो तुम्हाला, त्यांना घाबरणं सगळ्यांना. मी सगळ्यांच बरोबर सारखं आहे. मी एकच सांगतो सगळ्यांना, आपल्याला तिकडे जायचं. बाकी काय बोलणार, प्रार्थना कर, हे कर, ते कर, ते कर, याला मान त्याला मान. मी हे नाही बोलत. ज्या परमेश्वर तुला बनवलेला आहे ना, तोच तुला एक दिवस बदलेल. मी तुला दुनिया सांग,
तर तुझं जीवनामध्ये त्याच्यात काय बदल होणार, बरोबर. जे मी बोलतो तुला पडते ते चांगलं आहे, हे कामाला ते शिकवलं, बाकी नाही शिकवलं. अरे कोणताही मनुष्य धर्म बोलतो, पण त्याच्याकडे धर्म आहे का पहिले विचारा ना, मग सांगा बदल. मी लोकांना तेच सांगतो, मी विरोध नाही यावं. मला धर्म परिवर्तन आवडत नाही, कर्म परिवर्तन आवडत. तुझ्या घरात शांतता यावं ते मला आवडत. माझ्याकडे एक दिवस फोन आला, मला सांगितले मला धर्म बदलायचा. आमच्या इकडे धर्म बदलत नाही. तू पांढरा आहे तर काळा होईल, कदाचित काळा आहे तो पांढरा होईल, बरोबर. जाडा आहे तो बारीक होईल ना, बारीक आहे तो जाडा होईल, माहिती नाही. लोकांची विचार करतो की काय चाललाय, मलाच काही समजत नाही. स्वतः समाधान नसलं तर दुसऱ्यांना समाधान काय करणार, मला सांगा. तुम्ही स्वतः समाधान नाही तर दुसऱ्यांना समाधान बनवू शकतात. आपसात म्हणते 12 ते 22 पासून गेले, आपसात फूट पडलेलं राज्य वसाड, त्याच्यात प्रवृत्ती होती. तुम्ही येशू सर्व माणसासाठी वधस्तंभावर गेले, पापा म्हणजे पापीचे लोक आहेत त्यांना चेंज करण्यासाठी गेलेला आहे. पण आज तसं होत नाही. लोक येतात प्रार्थनेला, बरेच धर्म बदलतात, परिवर्तन करतात, पुढे दिवस धावतात आणि कुठे पडतात त्याचा पत्ता नाही, स्थिर नाही. फक्त शरीर गरजेसाठी धावतात आणि शरीराची इच्छा पुऱ्या झाला ना माझा धर्म नाही. एक दिवस मला फोन आला, धर्म बदलायला केवढे पैसे देतात. मला देतो का, मला कार्य करायचे, सेवा करायचे. हल्ली एका पेपरवर सही केली तर धर्म बदलला का, हल्ली कुठल्या शब्द तुम्ही वापर करता, कुठे तुम्हाला अशा गोष्टी आहेत. सेवा करू हे धार्मिक आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं बलिदानापासून अर्पण आहेच आणि ते शास्त्राचं शिक्षण आहे. उत्पन्नाचा दशंश गोरगरिबांना देणं हे शिक्षण आहे. त्याला धर्म बदलायला लागत नाही. तू जिंदगीभर हे काम कर, बहुत म्हणजे मोठं तुला आशीर्वाद मिळेल. अरे लग्न कार्यक्रमाला काय, दारू काय ना, पार्ट्या काय ना, जीवनामध्ये खाण्यापिण्याचे विचार काय, हा लुटून जातो आपल्याला शेतात. त्या घरात रेशन नाही ना, नेऊन 2 किलो तांदूळ दे, तुला तो आशीर्वाद दे. त्याला सल्ला देतो, एकच सल्ला देतो, आता कोण कोणाची ऐक नाही, कारण माझं उत्तर तेच आहे. कधी कधी माझी परीक्षा पण घेत असते, नाही का नाही. ज्या माणसाच्या गरजा काय आहेत ना, जेवढ्या पुरवता येतील तेवढा तुझा प्रयत्न कर आणि त्या गरजा पुरव, तो रोज तुला आशीर्वाद पाठीमध्ये. बाकी मी केवढी प्रार्थना केली आणि केवढ्या गोष्टी केल्या आणि केवढी हिलिंग केली आणि केवढे पडले उठले मागण्यासारखे नाचले, त्याचा काही उपयोग नाही, त्याचा काही फायदा नाही. तुम्हाला आत्मओळखाचा जर आत्मओळखाचं दान नसेल तर तुमचं जीवन जीव आहे, काय कामाचं. मी सगळे अनुभव घेतले. किती लोक राहिले, मेलेले पण लोक इकडे उठले आहेत का, उभे इकडे आहेत का. कोणाने काय सांगितलं, मी ख्रिस्ताच्या वकिली करतो. वकिली म्हणजे जे शैतानाच्या हातात सापडल्यात ना त्याला तो सोडतो. पेत्र पण तसं सांगतो. प्रेषितांच्या कृत्य 10:39 38 आणि 39 वाच जरा. नासू येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तू सत्कर्म करत बघा, सैतानाच्या हे सत्तेखाली असलेल्याना तो सर्वांना बरे करीत फिरला. देव त्याच्या बरोबर होता. काय सांगते, जे काही मी केले त्या सर्वांची साक्ष. तरी काय बोला, जे सैतानाच्या हाताखाली होते ना
त्याला तो सोडवत गेला. आता आपण शैतानाच्या हाताखाली जर असतील तर त्यांना सोडवणं गरजेचं. हल्ली सगळं धर्मांतर चालू आहे, माहितीये ना. सगळीकडे जाती धर्म चालू. आणि तो माणूस एकच आहे, तो आला म्हणून दुसरा. हिंदीमध्ये भगवान, मराठीमध्ये देव, इंग्लिशमध्ये गॉड, या तीनच नावात असे समजा. उदाहरण प्रत्येक भाषेची वेगवेगळी, बरोबर. पण शब्द जर म्हटला तर तोच आहे. कारण उत्पत्ती 11 अध्यायामध्ये त्यावेळेला असं स्वार्थ होता, आपण देवापेक्षा श्रेष्ठ व्हायचं. हल्ली पण तो स्वार्थ आला. कोणा मनुष्य देवापेक्षा श्रेष्ठ होऊ शकत नाही. बरे किती गीप असलं तरी, योहानमध्ये 14-12 वचन दिले, मग कडे तुम्हाकडे ते गीप येईल अद्भुत चमत्कार करणं. पण स्वतःचा जर गर्व असला तर तो आपटला तर उठला नाही. देव माणसाला मध्ये 23:12 नम्र बोलतो, चमत्कार नाही बोलतो. लोकांचं मन परिवर्तन करायला शिकवतो. आज जगात काय चाललेलं आहे? परिवर्तनाचा आत्मा स्वीकार. त्याचं काय मत आहे म्हणजे देवाचं मत काय आहे की तुम्ही मानवाची जी निर्मिती आहे ना त्याला नका बजाव, तुम्हाला मी जे बनवलेलं आहे ना त्याला बजाव. आता चुकून पाय लागला तर त्याला प्रणाम करतो. न राग आला असेल तर चुकून पाय लागला तर लात मारतील. मारतात की नाही मारतात? मारतात का? मारामारी होतात का? अरे तुम्ही विचार करा, राग येतो तेव्हा मारतात की नाही? ते विचार मारत नाही तर तोंडविषयी करता माहिती का? हसायला हुशार आहे पण बोलायला हुशार नाही. अरे मनुष्य जेव्हा एक मजबूत बनतो वचनाने शिक्षणाने, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये काहीतरी अनुभव येत असतात. मनुष्याने काय शिकवले ते शिक्षक घ्या, ते काय घेऊ नका. कारण काही फायदे होत नाही, काहीच फायदे. कुणाचं मन तोडेल असं काय करायचं माणसाला? अरे जे प्रत्येक गोष्टी एक आपल्याला शिकायचं आहे. हररिया मनुष्य समाज जेवढं चांगलं करता येते ना करा ना, कोणाला सांगू नका मी असं चांगलं केलं. जी दुःखी आहे ना, अरे कधी कधी असा विचार करतो, आता मी अनेक ठिकाणी फिरतो, या देशात असे कितीतरी लोक असतील त्या पत्ता नाही, पण आपल्या एरियामध्ये जेवढं मी फिरतो ना तर काही काहीच्या घरात चहा प्यायला सुद्धा वस्तू, पोरांना एक चॉकलेट खायला लोकांकडे पैसे नाही. लोक काय सांगतात माहिती ना, माझा भारत महान आहे. अरे माझा भारत महान आहे पण तुम्ही महान आहेत का? तो पडलाय ना, आज भाव झालाय सगळा, वादी झालाय बरोबर. मदत अशी करा, पैसा करता नका करावं ना, धर्मासाठी करावं नका, त्यांच्या दुःखासाठी. तुम्ही विचार असंच करतोस तू की देवा लोकांकडे एवढा पैसा आहे, तो कशाला ठेवलाय? तो एवढी माझ्याकडे मी फिरत जातोय एक ठिकाणी. पहिला त्याला कामधंदा काढून देईन, 1 महिन्याचं रेशन पाणी भरून देईन, दुसऱ्या महिन्यापासून तुम्ही कमावणं खा. एकच शब्द बोलत राहील ना. तू जे जीवनामध्ये कमावी ते तुला वाटते पण दुसरा गरीब आहे तेच तू करायचं बस, बाकी काय करू नका. पण खोटं बोलायचं नाही, चोरी करायचं नाही, लबाडी करायचं नाही. आणि जेव्हा पैसा मिळाला तुझ्या हातात, एक गरीब गरजवंत असे लोक आहेत त्याला तू मदत कर आणि सरकारचा जो कर आहे तो भर. एवढंच काम कर, बाकी खोटंपणा करू नका. तू जिंदगीवर सुखी असेल, हे जिंदगी कर तू बंधू काशी. बायबल शिकवते कैसराचं कैसरा, म्हणजे सरकारचं ते सरकारला, देवाचं ते देवाला, ते भरायला लागेल. माझ्या खिशात 1 रुपया ठेवतो, कारण माझ्या जोडीला येणार नाही ते काय, तो गरज आहे त्याला मदत कर, आनंदी राहील. ही रात्रभर झोपत नाही. लोकांकडे दुनियाचा पैसा आहे, ही वस्तू आणतात, टीव्ही आणतात घरात, हे आणतात, अरे पण ते राहणार आहे, ते 1 वर्षातून जाईल. वस्तू सगळ्या खराब होऊन जाते. पण एका घरामध्ये जो मनुष्य खात राहील तर जिंदगीवर तुम्हाला आशीर्वाद.
लोक मला कशाने ओळखतात? ह्याच्यानेच मी गरजवंताच्या गरजेला सहभागी जातो, त्यामुळे मला ओळखतात. माझं नाव नाही मी कोणाला देत. कुणीतरी माझ्याकडे नंबर घेतला तर त्याला फक्त काय सांगतो माहितीये का? ब्रदर बोल, नाही तर नागधर्म करतो तेवढं बोल. असं नाही, नाव नाही, माझ्या नावाने काय मिळणार? काय नाही. मग इमर्जन्सी काय काय करायचं? मग जॉर्ज असं बोल. 100% नाव देत नाही, ब्रदरच नाव देतो की तुझा भाऊ आहे, तुला मदत आला तुझा भाऊ. समजलं? भाऊ कशाला म्हटलं जाते की दुसऱ्यांना मदत करा, त्याला भाऊ बोलतात. आज भाऊ झालाय, सकाळ बाजू झाले, गरज मग त्याला जर मनुष्य गरजे उपयोगी होत नाही. आपल्याकडे तर नाही. मी कधी कधी प्रार्थना करताना वरदानाचा रोग नाही आहे, पण देवाला सांगतो काही त्यांची बुद्धी नाही करत. पैशात काय करायचं? कोणाला दान द्यायचं? पिना खाणाऱ्या लोकांना सगळे दान द्यायचं. जेवढे पितात त्यांच्याकडे पैसे जास्त आहे, आणि जेवढा तो चांगलं करू त्याच्याकडे काही नाही. कोणाच्या मनाला आनंद मिळेल असं काहीतरी कर सांग, त्यांचं जीवन आशीर्वाद. मग आपल्या यात जो खरा देव आहे, धर्माचा नाही देव, याच्यात त्याच्यात तुमच्या सगळ्यामध्ये देव आहे. आणि हा देव जर आनंदित झाला तर या शरीराचे सगळे रोग गेले. एक रोग राहणार नाही तुमच्याकडे, एक रोग. मी किती लोकांना असं डॉक्टरी, रेशन पाणी खाणं, काम किती केलं असेल ते मला स्वतःला आठवण, पण करतो माझं नाही. मी हात लावायचं. दुकानावरचं वडापाव खायला कधी कधी टेन्शन येते. हालेलुया. ज्या गोष्टी आपल्याला देवाने दिले त्याच समाधान. आप कमाए का बाप कमाईमध्ये फरक आहे. बघा, कधी बापाचा पैसा असेल उडवायला बरं वाटतं पोरांना, पण ज्यांच्याकडे नाही की विचार करा काय कंडिशन बोलतात. हे असं शास्त्र आहे. येशू सगळ्यांसाठी आलेलं आहे चांगलं करण्यासाठी, पण लोकांनी आज येशूचं नाव पण खराब करायला लावले. ते 12:31-32 पवित्र आत्म्याची निंदा केली. त्याचा आत्मा पवित्र आहे, तो लोकांसाठी निस्वार्थी आलेला आहे. पण आज लोकांनी त्याच्या नावावर मंत्री 24:23-24 नावाप्रमाणे थोडी उभे राहिले आणि काय ना काय बहाणे करून देवापासून दूर करून आज देशात काय जगामध्ये पण वाढवून माणूस प्रेम हेच सगळ्यात मोठा प्रेम आहे. माणसावर लक्ष देऊ नका. माणसावर लक्ष देताना असं लक्ष द्या, मला ह्याचं चांगलं करायचं याच्यानेच लक्ष द्या. तो चुका करतो का तो वाईट करतो त्याच्यावर तुमचं लक्ष द्यायची गरज नाही. तो तिकडून बघतो तुम्हाला. स्वतःचे 139 अध्याय वाचायचं. आपल्याला सगळं कळालं पाहिजे. मग स्वतःचे 4 रात्री झोपताना रोज आठवायचं आपला आत्मा शरीर. स्वतःचे 33-5 आत्मा द्यायचं. हे सगळं पवित्र शास्त्र आहे ना, हे शास्त्र आहे हे पवित्र लोकांना बनण्यासाठी. आणि हे वाचायला तुम्ही जागेवर बसा, बाकी काय नाही. सगळ्यांना म्हणतात, सगळे तिकडे जाती धर्म नाही. असं जर केलं तर कोण कोणाला शेवटला उपयोगी येणार नाही. अरे कोणताही मनुष्य आहे ना, येशूने एक दाखला दिलेला आहे. 3 प्रकारचे लोक होते. त्याच्यात एक याजक होता, एक लेवी होता आणि एक शमरोनी होता. म्हणजे एक धार्मिक मनुष्य होता. तर धार्मिक माणसाने पण काम नाही केलं आणि एका परक्या व्यक्तीने त्याला मदत केली. तर तुझा शेजारी कोण? ज्याला मदत करतो तोच. कधी पण लक्षात ठेवा, आपला शेजारी कोण? शेजारी कोण? इकडेच सगळं चाललंय धर्मांचे याच्या त्याच्या विषयावर. तुम्ही कशाला काय सेवा करायला कोणाला धर्म बदलायला लागत नाही. आणि सेवाच्या त्यांना चांगला आर्थिक मदत करायला काही टेन्शन घ्यायची गरज, सन्मान गरज नाही, सरकाराची गरज नाही, काही नाही. त्यांना फक्त एवढंच सांगा, तुझी प्रगती झाली तर दुसऱ्यांची कर. एवढंच. तुला दिसते ना कोण गरीब आहे, मला दिसते मी करतो, तुला दिसते. आपल्या जिंदगीमध्ये चांगलं करायला विसरू नका. तो आशीर्वाद आहे आणि तेच प्रेम आपल्या जीवनात ठेवा. सगळ्यात मोठा देव तुम्हाला दिसतो. आता मला सगळी लोक मिळतात, सगळे लोकांशी बोलभाषा नाही, सगळी धर्मी माझ्या सहवासात आले, पण आपल्या एकमेकाचे ते सहवासात आहेत आणि आपली प्रीती काहीतरी चांगलं करायचं. तेव्हा आमच्या देशाची प्रगती होईल. वाईट करून देशाची बरबादी, फायदा दुसरा येईल. देश तिथेच आपसामध्ये मांडणं करून ते येतील ना आपल्याला उठून देईल. कारण आपलीच वातावरण बिघडलं तर दुसरा फायदा काय घेणार नाही. हा मतलब जे आहे तो असा आहे. एक छोटीशी गोष्टी सांगतो.
2 मांजरी आपसात लढत होते खाण्यासाठी. तिथून उंदीर आला. आता उंदीर काय मांजरीला घाबरते, पण या दोघांची मारामारी पण मांजरीने बघितलं. ते मांस काय पडलेलं होतं ते उचललं, उंदराने उचललं आणि पळकांडाने बिळात घुसला. हे दोन्ही लढाईच आहे. आणि ज्याच्यासाठी ते लढाई केली ते आपण खाणारा दुसरा नाही, मला नाही, तुला घाल कुत्र्याला. ही परिस्थिती ही माणसाचे जोक असतात. कधी कधी तेच विचार करतात, ज्यासाठी तुम्ही करतात ना ते चांगलं करा. त्या मांजरीने मारामारी केली, उंदराने मिळालं बघितलं, इकडे याची मारामारी पडली, त्याने ते मांस उचलला आणि पटकन घेऊन उंदरा कुठे घुसला? बिळामध्ये. ते राहिले. मग फक्त कुठे आहे? अक्कल पडी का भैस पडी? दोन्ही पाहिजे. असं म्हणून दोन्ही खायचं असेल तर विचार पण करा ना, दात पण ठेवेल, शरीर पण ठेवेल आणि समजून पण ठेवेल तर पाहिजे. तर आपण छोटीशी प्रार्थना घेऊया. परमेश्वराने आपल्याला चांगली बुद्धी ज्ञान दिली. आपल्या देशावर, आपल्या लोकांवर प्रत्येक व्यक्तीवर आशीर्वाद ठेवा. प्रत्येक जीवन आशीर्वादित बनव. सर्व आमच्यावर आशीर्वाद ठेवा. आलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रभूचा आशीर्वाद ही प्रार्थना परमेश्वराच्या नावाने करतो. हालेलुया.